करतोय. नाव सांगा सर. मी गोरख लानू जाधव, राहणार कामरगाव. माझा कांदा चाळीमध्ये 700 गोण्या कांदा होता ठेवलेला. आज त्याला खर्च पाहता एकरी 50 ते 60 हजार खर्च येतोय, लागवडीपासून तर काढण्यापर्यंत पूर्ण एवढा खर्च केलेला आहे सगळा. आणि आज कांदे 700 गोण्यातले फक्त 200 ते 250 गोण्या माझ्या हातात आल्यात. आणि त्या 200-250 गोण्याला सुद्धा 10 आणि 8 रुपये बाजार भेटलेला आहे मला. आज जो खर्च जी पूर्ण केलेला आहे मी, त्या खर्चाचा एक हिस्सा सुद्धा मला आज माझ्या हातात आलेला नाही. आणि त्यामुळे आज आणि हेच पूर्ण हे पावसा संतर कंटिन्यू पावसामुळे वातावरण खराब झालं, कांदा खराब झाला. आणि आजच्या ह्या दिवसात ह्या महिन्यात कांद्याला बाजार पाहिजे ते 50 रुपये, 40 ते 50 रुपये. जर हीच निर्यात चालू असती तर आज 40 ते 50 रुपये कांद्याला भाव भेटला असता. पण जी निर्यात बंद असल्यामुळे आज कांद्याला बाजार भेटतो 10 रुपये. 10 रुपयात त्याचा फक्त खर्च सुद्धा भागत नाही माझा. तर आज मी करायचं तरी काय, अशी परिस्थिती, इतकी बेकार परिस्थिती माझ्यावर आली. आज पूर्ण शेतकऱ्यावर तीच परिस्थिती आली. मी एकटाच शेतकरी नाही असा का माझाच वाटोळ आहे. आज पूर्ण शेतकऱ्यांची तीच परिस्थिती होऊन गेलेली. पूर्ण जेवढे शेतकरी कांदा उत्पादक आहेत आज तेवढे पूर्ण सगळ्यांची परिस्थिती हीच झालेली आहे. आज खर्च एवढा करायचा, पूर्ण खर्च सुद्धा निघून नाही राहिलेला आमचा आज. आणि या पावसाच्या वातावरणामुळे पूर्ण बेकारी होऊन गेलेली. त्यात कांद्याला बाजार भाव मिळाना, पूर्ण शेतकरी हवालदिल होऊन गेलेला आहे आज. याकडे सरकारने थोडंफार दुर्लक्ष केलेलं आहे. आता पण सरकारने लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे. ओके.